नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी प्रकरण 7 प्रतिबिंब किंवा प्रतिमा हा घटक आपण अभ्यासणार आहोत. तर सर्वांना प्रतिमा किंवा प्रतिबिंब म्हणजे काय हे माहितीच आहे. तर आपण जेव्हा आपल्या समोर आरशामध्ये बघतो, आपल्यासारखी प्रतिकृती काय होते आपल्याला समोर दिसते, किंवा आपण पाण्यात पाहिल्यानंतर आपल्याला आरपार आपण जसेच तसे दिसतो. पण जेव्हा आपण समोर बघतो तेव्हा आरशामध्ये बघताना आणि पाण्यामध्ये बघताना त्यामध्ये आपली दिशा किंवा आपली जो मेन आहे प्रतिमा ती बदलली जाते. तर कशा पद्धतीने आता आपल्याला परीक्षेत कशा स्वरूपात प्रश्न येत असतात आणि आपण कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने हे प्रश्नोत्तर सॉल्व्ह करायचं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर बघा, सर्वांनी पान नंबर 233 काढा. प्रतिबिंब. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत जलप्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब. मग ह्यामध्ये आपल्याला आकृती दिली जातात, अक्षरं दिली जातात, अंक दिले जातात आणि ती प्रतिमा आपल्याला आरशामध्ये, सुरुवातीला आपण आरशाची प्रतिमा पाहणार आहे, आरशामध्ये कशी दिसेल आणि तीच पाण्याबरोबर देखील पाण्यात पाहिल्यानंतर कशी दिसेल हे आपण अभ्यासणार आहोत. तर पहा, बघा, तर पहा पहिला प्रश्न आहे. आता अगोदर तुम्हाला सुरुवातीला सांगते, आरशामध्ये जेव्हा असते तेव्हा काय असतं, जर आकृतीच्या डाव्या किंवा उजव्या बाजूस आरसा धरल्यास त्या आकृतीचे प्रतिबिंब आपल्याला दिसते. म्हणजे जे प्रतिबिंब असतं जर आरशात पाहिल्यानंतर डावी बाजू ही आपल्याला काय दिसते, उजवी बाजू दिसते आणि डाव्या आणि उजव्या बाजूमध्ये बदल होत असतो. जर पाण्यात बघितलं तर वरची आणि खालच्या बाजूमध्ये जी वरची बाजू आहे ती खालची होणार आणि खालची बाजू ती वर होणार. ह्या पद्धतीने आपण हे बघा, जर समजा तुम्हाला समजलंच नाही तर एक कोरा कागद घ्यायचा. कोरा चौकोनी कागद घेतल्याला जो आपल्याला आकृती दिलेली आहे, समजा आता आपल्याला ही आकृती दिलेली आहे, तर ही आकृती काय करायची आहे, आपण जशीच्या तशी कागदावर ही आकृती काढायची. जर आपल्याला आरशातील प्रतिमा विचारली तर आपण ते पान काय करायचं, उजव्या बाजूला ओढायचं आणि मागून परत ती काढायची. तर ती आपल्याला आरशातील प्रतिमा म्हणून ओळखली जाते. आणि जर आपल्याला पाण्यातलं विचारलं तर ही ही जी आहे ती सेम आकृती आपल्याला काढायची आहे. सेम आकृती काढायची आणि ते पान काय करायचं, वरच्या बाजूने हलवायचं आणि खालीच्या बाजूने बरोबर आकृती काढायची. तर आपल्याला कोणती आहे तेव्हा. तसेच हे सर्व करण्यापेक्षा आपल्याला डोळ्याने सुद्धा लक्षात आलं पाहिजे. आता बघा, पहिली आकृती आहे, ते बाण दिलेले आहेत आणि आपल्याला ही आकृती म्हणजे काय आहे, आरशातील डावी आणि उजवी. जर खालच्या बाजूने जर बाण आले तर ती झाली पाण्यातील प्रतिमा. आता बघा, इथे आपला आकृतीमध्ये आपल्याला ह्या आकृतीच्या आरशातील प्रतिमा विचारलेली आहे. हा बाण कसा जातो आहे, उजवीकडे. तर ऑब्व्हियसली आरशामध्ये पाहताना तो कुठे जाणार आहे, डावीकडे. ही मधली सरळ रेष तशीच तशी असणार आहे आणि ही जी डाव्या बाजूला बाण आहे तो कुठे जाणार आहे, उजव्या बाजूला. मग कोणता येणार आहे ऑप्शन तुम्ही स्वतः बघा. हा बाण जाणार आहे डाव्या बाजूला, खालचा बाण जाणार आहे उजव्या बाजूला. म्हणजेच कोणती येणार आहे, ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. बघा, प्रश्न दुसरा आहे. बघा, आता इथे आपल्याला दिलेला आहे चौरस, त्याचे दोन भाग केलेले आहेत. तर बघा, वर व्ही, उलटा व्ही, सरळ व्ही आणि उलटा व्ही दिलेला आहे, खाली उलटा व्ही दिलेला आहे. आता आपल्याला आरशातील प्रतिमा दिल्यानंतर काय होणार आहे, हा जो व्ही आहे डाव्या बाजूचा तो कुठे जाणार आहे, उजव्या बाजूला जाणार आहे. मात्र त्याचं वर खाली काहीच होणार नाही, तो जसाचा तसा काय असणार आहे, व्ही. मग कोणत्या आकृतीमध्ये जसाचा तसा व्ही, पण तो कुठे पाहिजे, उजव्या बाजूला. बघा बरं कुठे दिसतोय, बघा इथे दिसतोय. आणि हा उजव्या बाजूचा उलटा व्ही काय येणार आहे, डाव्या बाजूला. तो पण कसाच येणार आहे, जसाचा तसा. आणि खालच्या आकृती तर सेम राहणार आहे. मग कुठे आहे, तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नंतर प्रश्न तिसरा आहे, प्रश्न आकृती. बघा, इथे दोन गोल दिलेले आहेत. आता आपण आरशामध्ये पाहिल्यानंतर काय होणार आहे, ते सेमच दिसणार आहे. बघा, हा 8 उजव्या बाजूला जाणार, हा 8 डाव्या बाजूला येणार आहे. म्हणजे कुठे अशी आकृती आहे का सेम, तर हीच आहे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. आता आपल्याला दिलेला आहे बघा प्रश्न आकृती. ह्या बाजूने आपल्याला असं दिलेलं आहे. तर जेव्हा आपण आरशात करतो, हा जो टोक आहे, जसेच तशी आडवी रेष येणार आहे. कुठे आडवी रेष येते, अगदी बरोबर इथे आणि इथे दोन ठिकाणी येते. तर पहा, हा जो कोण आहे, हा हा जो डाव्या बाजूला आहे तो कुठे जाणार आहे, उजव्या बाजूला. मग कुठे उजव्या बाजूला जातोय, इथे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. आकृती 5वी पहा. बघा, इथे गोल आहे, गोल जसाचा तसा येणार. फक्त हा जो व्ही आहे,
तो पण काय होणार आहे, जसाचा तसा येणार आहे. आणि ही जी उजव्या बाजूचा जो आपला चौकोन आहे तो मात्र येणार आहे ह्या इकडे डाव्या बाजूला. मग कोणत्या आकृतीमध्ये डाव्या बाजूला आहे बरं, इथे आणि इथे. पण इथे काय होणार आहे, आपली ही आकृती एकदम सेम राहणार आहे जशीच्या तशी. मग कोणत्या याच्यामध्ये आहे बरं, उजव्याच्या डाव्या बाजूला दोन राहणार आहे, वरची खाली होणार नाही, जसंच्या तसं सेम राहणार आहे. तर कोणता आहे, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. प्रश्न 6 आहे 8. तर मग कोणता येणार आहे, जसंच तसंच येणार आहे, उजव्याची डावी होणार आहे, तर कोणता येणार आहे, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. प्रश्न 7 आहे बघा, उजव्या डावीचं उजवीकडे आणि उजवीकडचं डावीकडे. आता हा बघा आकृती, हा गोल आहे, तो डाव्या बाजूला आणि वरच राहणार आहे तो कुठे जाणार आहे, वरच्या बाजूला. बघा बरं कुठे दिसतोय वरच्या बाजूला, इथे दिसतोय डाव्याच्या उजव्या बाजूला तो झालेला आहे. हा त्रिकोण उजव्या बाजूला आहे तर तो कुठे येणार, डाव्या बाजूला. बघा कुठे येतोय अजून, इथे पण येतोय बघा, दोन ठिकाणी येतोय, उजव्या बाजूला गोल डाव्या बाजूला त्रिकोण. आता खाली उजव्या बाजूला गोल आहे तो कुठे येणार आहे, डाव्या बाजूला. इथे पण डाव्या बाजूला सेम आहे, बरोबर. ओके. तर हा जो त्रिकोण आहे डाव्या बाजूचा त्रिकोण, तो कुठे जाणार आहे, उजव्या बाजूला. पण तो सरळ राहणार आहे का, जसाचा तसा, जसा इथे आहे तसाच ह्या इकडे येणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. प्रश्न 8 आहे, इथे कोणाची आकृती आपल्याला दिलेली आहे. सेम हा जो आहे डाव्या बाजूचा तो कुठे जाणार आहे, उजव्या बाजूला. खालची रेष जशीच्या तशी. हा उजव्या बाजूला बाण आहे तो कुठे येणार आहे, डाव्या बाजूला. म्हणजे कुठे येणार आहे, इथे. ओके. आणि हे जे उजव्या बाजूचे सर्व बाण्स आहेत ते आपले सर्व डाव्या बाजूला येणार आहेत. सो द ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 9. ही आकृती दिलेली आहे, तर याची ते आपल्याला आरशातील प्रतिमा शोधायची आहे. तर काय आहे, सेम जसं तसंच येणार आहे, डावे बाजू उजवी बाजू बदल होणार, वर खाली बिलकुल होणार नाही. तर कुठला ऑप्शन येणार आहे, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट 10th नंबरचा क्वेश्चन आहे पहा, इथे त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोणाचे 3 भाग दिलेले आहेत, खाली यू वर डी आणि त्रिकोण असं दिलेलं आहे. तर बघा ही आकृती जेव्हा आपल्याला आरशात पाहिल्यानंतर तर काय होणार आहे, सरळ जशीच्या तशी येणार आहे, यू सुद्धा खालीच राहणार आहे. फक्त हा जो डी उजव्या बाजूचा डी आहे तो येणार आहे डाव्या बाजूला, पण त्याची आकृती सुद्धा काय होणार आहे, बदलणार आहे. पहा कुठे उलटा डी येतोय, इथे येतोय. हा त्रिकोण उजव्या बाजूला जाणार आहे, मग कुठे येणार आहे, बघा त्रिकोण पण आपला कसा, तो सरळच राहणार आहे. मग कुठे, इथे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. त्रिकोणाची दिशा बिलकुल बदलणार नाही. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नंतर त्यानंतर 5.2 आहे जल प्रतिमा, म्हणजेच काय, प्रतिबिंब. पाण्यामध्ये पाहिल्यानंतर काय होते, आकृती पाण्यात पाहिल्यानंतर कशी दिसेल. म्हणजे त्या आकृतीत काय बदल होतो, वरच्या आणि खालच्या बाजू. जसं आरशाच्या प्रतिमामध्ये डावी आणि उजवी बाजू बदलते, तसे पाण्यामध्ये जर आपण प्रतिमा पाहिली, पाण्यात जर ती आकृती किंवा अक्षराची किंवा अंकाची प्रतिमा पाहिली, तर त्यामध्ये वरच्या आणि खालच्या दिशेत काय होतो, बदल होतो. तर पहा पहिली आकृती पाहूयात आपण. बघा इथे आहे, तर हा जो गोल आहे तो कुठे येणार आहे, वरच्या बाजूला आहे, तर तो कुठे येणार आहे, खालच्या बाजूला. आणि हा जो वाय सरळ दिसत आहे तो खाली येणार आहे. मग कुठे, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. आता पहा इथे आकृती दिलेली आहे, आपल्याला गोल दिलेला आहे, आडव्या रेषा दिलेल्या आहेत, त्या वरच्या बाजूला. जेव्हा आपण पाण्यात पाहिल्यानंतर त्या वरच्या आडव्या रेषा आहेत त्या कुठे येणार आहे, खाली येणार आहे. मग कुठल्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतात, ऑप्शन नंबर 3. नंतर 2 क्रमांकाचा प्रश्न आहे बघा, इथे आपल्याला बाण वगैरे दिलेले आहे. तर हे जे बाण आहे तर ते काय होणार आहे, पाण्यामध्ये पाहिल्यानंतर वरच्या दिशेला दिसणार आहे, सगळे असे वरच्या दिशेला जाणार आहेत. मग कुठल्या आकृतीमध्ये आहेत, ही तर सेमच आहे. मग कुठली, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. यानंतर प्रश्न 3 आहे, आपल्याला इथे पंचकोणाची आकृती दिलेली आहे. आता पाण्यामध्ये पाहिल्यानंतर काय होणार आहे, जी वरची बाजू आहे ती आपली खाली येणार. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे,
तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहून पाठवा, कुठला आन्सर बरोबर आहे. पाहूयात सर्वात अगोदर उत्तर कोण देत आहे. खालची सरळ रेषा वर होणार आहे, मग कुठल्या ऑप्शन मध्ये आहे, तर ऑप्शन नंबर 4. बघा इथे 2 गोल दिलेले आहे, म्हणजे वरचा गोल खाली येणार आहे, खालचा गोल वर जाणार आहे. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे ते, तर ऑप्शन नंबर 2 मध्ये. 5वा प्रश्न आहे पहा. इथे देखील आपल्याला पंचकोणाची आकृती दिलेली आहे. म्हणजे जे खालचा जो त्रिकोण आहे तो कुठे जाणार आहे, वरच्या बाजूला. कुठे आहे बरं, दिसताना आपल्याला कुठे दिसतोय, फक्त एकाच ठिकाणी दिसतोय. खालचा त्रिकोण वरच्या बाजूला. ते कुठले येणार आहे, ऑप्शन नंबर 1. प्रश्नाकृतीचा स्माइली फेस दिलेला आहे, उलटा झाल्यानंतर डोळे खाली येणार. हा जो स्माइली फेस असा आहे तो कसा होणार, खाली गेल्यानंतर असा. तो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. नंतर प्रश्न 7वी प्रश्नाकृती आहे, आपल्याला पाण्यातील प्रतिमा आहे. बाजू तीच राहणार आहे, फक्त वर खाली आपला बदल होणार आहे. मग कुठे आहे बघा, हे जे खालचा बाण आहे तो कुठे जाणार आहे, वरच्या दिसेल. सो द ऑप्शन 1 ते कोपऱ्यामध्ये आहे, तर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. पुढची आकृती आहे पहा, चौकोन, त्रिकोण, उलटा त्रिकोण. आता ही वरचं खाली येणार आणि खालचं वर जाणार, दिशा बदलणार नाही. आता हा जो चौकोन दिलेला आहे तो खाली येणार, इथे येणार. हीच आकृती सेम आणि खालच्याच बाजूला काळा रंग कोणत्या ऑप्शन मध्ये आपल्याला दिसतोय बरं, हा जो काळा रंग आहे तो वरच्या बाजूला जाणार. कुठे जाणार, इथे गेला एका ठिकाणी. ओके, 3 ऑप्शन मध्ये आहे. नंतर आपण त्रिकोण पाहूया. हा त्रिकोण सरळ आहे तर तो कसा होणार, उलटा होणार आणि त्याची रंगीत बाजू जी आहे ती हीच राहणार, उजवीच. कुठे आहे पहा, 2 ऑप्शन मध्ये आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. नंतर हा जो त्रिकोण आहे खालचा तो सरळ त्रिकोण होणार आणि त्याची रंगीत बाजू हीच राहणार सेम. कुठे आहे, इथे पण आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये देखील आहे. हा जो चौकोन आहे तो वर जाणार, त्याचा कलर असलेला रंग खाली येणार आणि वरच्या बाजू रिकामा असणार. मग कुठे आहे, 1 आणि 3 ऑप्शन थोडेसे डबल झालेले, तेवढं करेक्शन करून घ्या. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर अँड ऑल्सो 4 इज करेक्ट आन्सर. 9वी आकृती पहा तुम्ही, गोल दिलेला आहे, त्यामध्ये त्रिकोण दिलेला आहे. ते खालच्या बाजून पाण्यात धरल्यानंतर कोणता ऑप्शन येणार आहे, करेक्ट. रेष ही सरळ राहणार आहे, फक्त ही खालची बाजू काय होणार आहे, वर जाणार आहे. अशा पद्धतीने कुठे येत आहे, गोल सेम राहणार आहे. तर सो द ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. 10 नंबरची आकृती आहे. ही रेष खालीच येणार, वरची बाजू खाली, त्रिकोण सरळ तो उलटा त्रिकोण. स्टार वरच्या बाजूला आहे तो खालच्या बाजूला येणार आणि ही आकृती देखील खालच्या बाजूला उजव्या बाजूस येईल आणि मध्ये क्रॉस मध्येच असणार, हे आडवे नसणार. सो द ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. ओके, समजले सर्वांना. तर पहा, आज आपण प्रतिबिंब या घटकांतर्गत सर्व आकृत्यांची जल प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा कशा पद्धतीने दिसते आणि त्यातील होणारे बदल हे आपण अभ्यासले. तर पहा, पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे काय, त्या वर खाली दिशेमध्ये डावी उजवी बाजू बदल होत नाही, तर खालची आणि वरच्या बाजूस बदल होतो. तर आरशातील प्रतिमामध्ये डाव्या आणि उजव्या बाजूस बदल होतो. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट क्लासला. बाय.